भीमानगर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यामार्फत भूमिहीन मजुरांना अन्नदान। माढा तालुक्यातील भीमानगर वसाहतीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यामार्फत भूमिहीन मजुरांना अन्नदान करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, उप-अधीक्षक अंजली कृष्णा, माननीय कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर, LCBचे PI संजय जगताप, होम DYSP नामदेव शिंदे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते। भीमानगर तालुका माढा येथे पारधी, भोई, वडर व इतर समाज हा भूमिहीन असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात सगळीकडे सर्वदूर पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे। गेली महिना झाले या समाजातील लोकांना हाताला काम नाही। तसेच भोई समाजातील लोकांचे सततच्या पुरामुळे मासेमारी करण्यासाठी लावण्यात आलेली जाळी, सापळे पुरामुळे वाहून गेले आहेत। त्यामुळे याही समाजावर उपासमारीची वेळ आली होती। यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यामार्फत या लोकांना अन्नदान देण्यात आले व पोलीस अधीक्षक यांनी यावेळी भीमानगर वसाहतीत अनेक मागास व भूमिहीन समाजाची लोक राहत असून त्यांच्या जागेचा प्रश्न पालकमंत्र्यांसोबत मीटिंग लावून सोडवण्याचा शब्द दिला आहे। तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भीमानगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळावा घेऊन नोकरी व रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भीमानगरसाठी टेलरिंग युनिट उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले। पारधी, भोई, वडर व भूमिहीन समाजाची दखल घेतल्याबद्दल व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आश्वासन दिल्याबद्दल माननीय सभापती संजय पाटील भीमानगरकर यांनी सर्व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे जाहीर आभार मानले। यावेळी नितीन मस्के, पांडुरंग माने, अक्षय पाटील, विजय पतुले, नेताजी चमरे, शिक्षण समितीचे अध्यक्ष राहुल सल्ले, अण्णा धोत्रे, राजू चव्हाण व मोठ्या प्रमाणात भीमानगर ग्रामस्थ उपस्थित होते। AJ 24 तास न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप पाटील, भीमानगर। बरेचशी कामं केलेली आहे, की काही कामं आहे आणि पहाट उपक्रम पारधी समाजासाठी पूर्ण जिल्ह्याभर चालू आहे आणि खास करून आम्ही धाराशिवला पण सुरू केले होते। अजून तुमचं एक समस्या आहे की जमिनीचं नावावर नाही झालेले आहे आणि अजून काही घर कोणाला बांधून ते आम्ही करून घेऊ आणि राहिले आता तुमचा रेशन किट आणि हे आहे। आम्ही आता तुमच्यासाठी जेवण आम्ही तयार केलेले आहे, ते येत आहेत 15 मिनिटात तुमचं सगळ्यांसाठी जेवण आहे। तुम्ही जेवण करा। आता आम्ही संध्याकाळीपर्यंत हे जे रेशन किट वगैरे आहे ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचून देऊ। जे आता तुम्ही सांगणार आहे ते सगळं आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्री साहेबांना आम्ही सगळं सांगू। अजून काही समस्या आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिग्री केलेलं आहे, ह्यांना काम नाही शिकलेले पण आहे। तुम्ही काही महिलांसाठी आम्ही काही टेलरिंग शिलाई युनिट टाकून देऊ का? सरकारने लिहून नेलं, पोस्टेशनवाल्या लिहून नेलं आमच्याकडनं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।